Welcome to all BSc second year student. Now in last lecture start the topic flight adaptations. फ्लाईट अडॅप्टेशन जो टॉपिक आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ते तुम्हाला एक्झाममध्ये 4 मार्क्ससाठी विचारलं जाईल. त्याच्यामधला नेक्स्ट पॉईंट आहे शॉर्ट टेल. शॉर्ट टेलमध्ये बघा, शॉर्ट मस्क्युलर टेल बिअर्स अ सिरीज ऑफ लॉंग स्ट्रॉंग बट द लिटिल कॉडल फिदर्स. जर शॉर्ट मस्क्युलर टेल असेल त्या ठिकाणी काय प्रेझेंट असते, त्याच्यामध्ये सिरीज ऑफ लॉंग आणि स्ट्रॉंग आणि लिटिल कॉडल फिदर्स असतात. त्याला काय म्हणतात, रिट्रॅक्सेस. काय म्हटलं जाते, रिट्रॅक्सेस. दीज आर अरेंज इन द फॅन लाईक मॅनर. कशा शेप असतो त्यांचा, फॅन लाईक मॅनर. अँड सर्व्स करते रुडर फॉर द स्टिअरिंग ड्युरिंग द फ्लाईट. रुडर फॉर्म करते स्टिअरिंग ड्युरिंग द फ्लाईटच्या वेळेस. अजून हेल्प करते पर्टिक्युलरली चेक द फ्लाईट अँड अ काउंटर बॅलन्स इन द पर्चिंग. चेक करते फ्लाईट आणि काउंटर बॅलन्स करते इन पर्चिंगमध्ये. नेक्स्ट इज द बीक. माउथ इज प्रोव्हाइडेड विथ द हॉर्नी बीक. अंडरलाईन द वर्ड हॉर्नी बीक. यूज कशासाठी करतात, फॉर सेफ इन पिकिंग अप थिंग्स जसं फूड, पर्टिक्युलरली इन नेस्ट बिल्डिंग अँड प्रेसिंग अँड फाईट अँड लव मेकिंग. म्हणजे जो माउथ असते त्या ठिकाणी हॉर्नी बीक असते आणि ते यूज केले जाते फोर्स अप पिकअप, म्हणजे कोणतेही जे असते पर्टिक्युलरली पिकअप करण्यासाठी, जसं फूड आहे किंवा नेस्टिंग बिल्डिंग आहे किंवा प्रेसिंग अँड फायटिंग. ओके. देन नेक्स्ट इज द मोबाईल. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे मोबाईल नेक अँड हेड. द नेक ऑफ बर्ड इज व्हेरी लॉंग. अंडरलाईन द वर्ड. नेक जे आहे ते बर्ड्सचं व्हेरी लॉंग असते आणि फिक्सेबल असते. गिव्स फ्रीडम टू मुवमेंट द हेड थ्रू द नेक. म्हणजे जे नेकचा पोर्शन आहे तो लॉंग कशासाठी असतो, की जो काही हेड असेल तो काय केलं झालं, फ्रीली मुवमेंट करता आली पाहिजे. आणि यूज करतात बॅलन्स द बॉडी ड्युरिंग द बायपेडल. म्हणजे जे काही बॉडीचं बॅलन्स आहे ते बॅलन्स करण्यासाठी ड्युरिंग बायपेडलमध्ये, बायपेडल लोकोमोशनमध्ये. नेक्स्ट आहे पर्चिंग. पर्चिंगमध्ये बघा, हँडलिम्स ऑफ द बर्ड्स आर वेल सुटेड फॉर अन ॲपओरल लाईफमध्ये. ज्या काही हँडलिम्स असतात बर्ड्सच्या त्या काय असतात, वेल सुटेड असतात. कशासाठी, आर्बोरियल लाईफमध्ये. देन देअर मसल्स आर वेल डेव्हलप आणि हेल्प करतात पर्चिंगसाठी. त्यांचे जे मसल्स असतात ते कसे राहतात, वेल डेव्हलप असतात आणि हेल्प करतात पर्चिंगसाठी. आणि बर्ड जे असतात सेटल डाऊन इन द ट्री अँड द बेंडिंग ऑफ द लेग्स एक्स्ट्रॅक्ट अ पुल ऑन द फ्लेक्झर टेंडन्स अँड विच मेक्स द टोज ऑटोमॅटिकली to flex and grip the perch. Then thus the birds during the resting or the sleeping is automatically clamped to the perch. जेव्हा रेस्टिंग आणि स्लीपिंगची पोझिशन राहते त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली क्लॅम्प काय होतात, पर्च होतात. ओके. देन नेक्स्ट पॉईंट इज द एंडोस्केलेटन. एंडोस्केलेटनमध्ये बघा, एंडोस्केलेटन ऑफ बर्ड इज फुल्ली ऑसिफाईड अँड हायली बुल्ट ऑन द हॉलो ग्रिडल प्रिन्सिपल with the greater strength and surface for its weight. It is one of the adaptation essential in successful flight. Larger bones of the body are without marrow and filled with air sac instead of bone marrow. जर लार्जर बोन असेल बॉडीमध्ये तर विदाउट मॅरो असते आणि फिल्ड असेल विथ एअर सॅक इन्स्टेड ऑफ द बोन मॅरो. स्कल जे असते, बोन्स आर लाईट. स्कलचे जे बोन्स असतात ते कसे आहे, लाईट आणि मोस्टली फार्म फ्यूज असतात टुगेदर. देन शॉर्टरिंग ऑफ द कॉर्डल वर्टिब्रेट अँड फॉर्मेशन ऑफ गायोस्टोस्टाईल असिस्ट द स्टॅबिलिटी इन द एअर. ओके. देन नेक्स्ट पॉईंट इज द डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम एंडोस्केलेटनमध्ये तुम्हाला 2 to 3 पॉईंट लिहायचे फक्त. ओके. देन नेक्स्ट पॉईंट इज द डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेशन कसं राहते, मेटाबॉलिझम. रेट ऑफ द मेटाबॉलिझम इज बर्ड इज व्हेरी हाय. अंडरलाईन द वर्ड. मेटाबॉलिझमचा रेट काय असतो, हाय राहते. फूडची रिक्वायरमेंट इज ग्रेट अँड डायजेशन इज रॅपिड. रेक्टम इज शॉर्ट अँड द फॅसियल मॅटर इज रिलेटिव्हली स्मॉल. 3 पॉईंट्स लिहायचे. मेटाबॉलिझम जे असते ते फास्ट राहते, हाय असते. फूडची रिक्वायरमेंट ग्रेटर असते आणि डायजेशन रॅपिड राहते. आणि रेक्टम कसं असते, शॉर्ट राहते. नेक्स्ट रेस्पिरेशन अँड देन शॉर्ट अँड देन फॅसियल मॅटर जे असते ते रिलेटिव्हली स्मॉल. देन नेक्स्ट पॉईंट रेस्पिरेशन अँड एअर सॅक्स. बर्ड्सचे जे लंग्स आहे ते इनइलॅस्टिक अँड सप्लिमेंटेड बाय द एअर सॅक. अंडरलाईन द वर्ड इनइलॅस्टिक. लंग्स जे आहे ते इनइलॅस्टिक आहे बर्ड्सचे लंग्स
आणि सप्लिमेंटेड कशाने असते, एअर सॅकनी. एअर सॅक हेल्प कशासाठी करते, रेस्पिरेशन अँड टेम्परेचर रेग्युलेशन. अंडरलाईन द वर्ड रेस्पिरेशन अँड टेम्परेचर रेग्युलेशन्स. एअर सॅक जे असते रेस्पिरेशन इज मोर इफेक्टिव्ह. रेस्पिरेशन कसं असते, मोर इफेक्टिव्ह. नेक्स्ट पॉईंट, युरिओटेलिक एक्सक्रिएशन. युरिओटेलिक एक्सक्रिएशनमध्ये बघा, बॉडीज डू नॉट हॅव युरिनरी ब्लॅडर. द बर्ड एक्सक्रिएट सेमी सॉलिड युरिन अँड चिफली कंटेन द युरिक ॲसिड. त्याच्या बर्ड्समध्ये युरिनरी ब्लॅडर नसते, त्याच्यामुळे बर्ड्स काय करतात, एक्सक्रिएट्स करतात सेमी सॉलिड युरिन आणि ते कंटेन करतात युरिक ॲसिड. नेक्स्ट, सिंगल ओव्हरी. बर्ड पजेसेस करते ओनली वन फंक्शनल ओव्हरी. ती लेफ्ट साईडनी राहते आणि रिड्यूस करते वेट. ओके, so now in this lecture, this important topic, flight adaptation, this topic completed. Thank you.